अपात्र 80 लाख लाडक्या बहिणींकडनं पैसे वसूल करणार नाही असं सरकारनं स्पष्ट केलंय। मात्र तब्बल 2 वर्ष 80 लाख महिला अपात्र असून सुद्धा यंत्रणेचा गैरफायदा कशा घेत राहिल्या। 80 लाख खात्यांमध्ये दरमहा 1500 रुपये अपात्र असताना सुद्धा गेले। याला जबाबदार कोण? याबद्दल कुणावरती सरकार कारवाई करणार असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागलेत। तब्बल 80 लाख महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरल्यामुळे विरोधक सरकारच्या हेतूवर शंका उपस्थित करतायत। सुप्रिया सुळेंच्या दाव्यानुसार सरकारनं अपात्र केलेल्या लाडक्या बहिणींचा आकडा 1.25 कोटींपर्यंत आहे। केवायसीसह वेगवेगळ्या निकषात न बसल्यामुळे महिला अपात्र ठरल्याचं सरकार सांगतंय। त्याशिवाय अपात्र ठरलेल्या 80 लाख महिलांकडनं पैसे वसूल करणार नाही असंही सरकारनं स्पष्ट केलंय। 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील। 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील। ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांनी दिलेले पैसे आम्ही वसूली करणार नाही। आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या कार्यक्रमात असं स्पष्टीकरण केलं की 2 कोटी मला वाटतं 65 का 66 लाख महिलांना इलेक्शन झाल्या पैसे देण्यात आले। की पहिल्यांदा तुम्ही जेव्हा फॉर्म भरून घेतले तेव्हा काय निकष लावले? त्यांचं वेबसाईट दाखवते 1,12,00,000, पण सरकार म्हणते हा नंबर फ्रीज होईल 1,60,00,000। शेवटी 1 कोटी महिला त्यांचा फॉर्म भरला होता, त्यांना पैसे दिले होते। पहिला प्रश्न माझा असा आहे की तुम्ही मग इतके कोटी रुपये कुणाला दिले? दुसरा, ह्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे। लाडकी बहीण योजना सुरू होऊन 2 वर्षांहून अधिक काळ झालाय। निवडणूक काळात योजना सुरू झाली, मात्र निवडणुका संपल्यानंतरच छाननी का? आतापर्यंत सरकार काय करत होतं असा सवाल विरोधक विचारतायत। 1,20,00,000 लाडक्या बहीण या महाराष्ट्रात अपात्र झाले। 14,000 पुरुष आणि फायदा घेतला। मग काय तुम्ही झोपा काढत होता? सिलेंडर 1500 दिला आणि सिलेंडरचा 1200 वर नेला। फायदा काय? 2100 देतील आणि 2,000 वर नेऊन सिलेंडर ठेवतील। फायदा काय? जर 2 वर्षांपर्यंत प्रत्येकी दरमहा 1,500 रुपये 80 लाख महिलांच्या खात्यात गेले असतील तर सर्वसामान्यांच्या कररूपी पैशांचं काय? लोकांच्या मेहनतीचा पैसा अपात्र लोकांच्या खात्यात गेलाच कसा? याला जबाबदार कोण? असे सवाल विचारले जात आहेत। लाडकी बहीण योजनेमध्ये कशा प्रकारे त्यांना पैसे वाटले गेले, दिले गेले हे समोर आलंय। 1 कोटी, साधारण 1 कोटी तुम्ही बेकायदेशीरपणे या पैशाची अफरातफर केली मतं विकत घेण्यासाठी। सरकारी तिजोरीचा हा उघड अपहार, ही योजना राबवण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे त्यांच्यावरती आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, त्यातले अजित पवार दुर्दैवाने नाही, या तिघांनी जनतेच्या तिजोरीचा अपहार करून अपात्र महिलांना पैसे देऊन मतं विकत घेतली। ही निवडणूकच रद्द व्हायला पाहिजे। काही नावं कमी झाले याचा अर्थ असं नाही की परमनंट कमी झाले आहे। काही नावं जरी अपात्र झाले असतील त्यामध्ये जर काही पुन्हा त्याचं तपासणी करता येईल, सरकारला जर काही चूक झाला असेल तर ते दुरुस्त करता येईल। पण याचा अर्थ असा नाही आहे कुठल्याही पॉलिटिकल फायद्याकरता कुठली योजना आहे ते आमचं ब्लडही नाही आहे। एखादी योजना केली ती समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता असतं, त्यामुळे करू। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।